अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या फ्लॅट क्रमांक 67 वरील SRA पुनर्विकास प्रकल्पाविरोधात करण्यात येणारे सर्व आरोप निराधार असून विरोधकांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी केला आहे। प्रकल्पात लाभार्थ्यांवरती कोणताही अन्याय होणार नसल्याची ग्वाही देत सामाजिक बांधिलकी जपत शाळा आणि धार्मिक स्थळांची मोफत उभारणी करण्यात येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला। या पत्रकार परिषदेला विकासक फैजल अन्सारी, मुख्य प्रवर्तक दत्ता कदम आणि सहप्रवर्तक उपस्थित होते। ठाण्याच्या लुईसवाडी काजूवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या फ्लॅट क्रमांक 67 मधील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या विविध आरोप प्रत्यारोप आणि संभ्रमाच्या पार्श्वभूमीवरती काजूवाडी येथील आदिती डेव्हलपर्स कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली। या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामध्ये 171 पात्र झोपडपट्टीधारक आणि एक मंदिर असे एकूण 172 लाभार्थी आहेत। साऊथ फील्ड रियालिटी LLP या विकासकाची नियुक्ती प्रचलित सहकार कायदा आणि SRAच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व सहमतीने करण्यात आली आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांना 11 महिन्यांचे आगाऊ भाडे अदा करण्यात आले असून उर्वरित भाड्याचे धनादेश SRA प्राधिकरणाकडे जमा करण्यात आलेले आहेत। त्यामुळे भाड्याबाबत विकासकाविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचा दावा अशोक वैती यांनी केलेला आहे। दरम्यान आगाऊ भाडे स्वीकारल्यानंतरही येथील 26 झोपडपट्टीधारकांनी घरे रिकामी केली नव्हती। त्यामुळे त्यांच्या विरोधात SRAच्या कलम 3338 अंतर्गत नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे। संबंधितांना योग्य सुनावणीची संधी देण्यात आली होती। या प्रक्रियेमुळे तब्बल 6 महिन्यांचा विलंब झाला आहे असं त्यांनी स्पष्ट केले। मात्र या आदेशाविरोधात विरोधक प्रफुल्ल पांडुरंग कदम यांनी कोणतेही अपील दाखल केलेले नसून स्थगित आदेशही मिळवलेला नाही। तरीही कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे त्यांचे वैयक्तिक मत आहे। त्यांचा अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करून अशोक वैती यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या प्रकल्पावरती शिंदे साहेब स्वतः लक्ष ठेवणार आहेत। त्या ठिकाणी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन साऊथ फील्ड असेल, त्यानंतर आमचे कमिटी मेंबर असतील, मुख्य प्रवर्तक ह्यांनी आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली। त्याच्यामध्ये साऊथ फील्ड डेव्हलपर्स LLP ह्यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये विविध प्रकल्प चालू आहेत आणि ते काही प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, काही प्रकल्पांची कामं सुरू झाली आहेत। असं असताना अशा प्रकारचं त्यांचं तेवढी लॅबिलिटी नाही किंवा त्यांची कॅपॅसिटी नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार। त्यांची पूर्ण जबाबदारीने ते काम करतायत इतर ठिकाणी, तशा प्रकारची जबाबदारी देखील ह्या ठिकाणी घेतलेली आहे। आम्ही देखील एखादं माणूस काम करणार आहे, त्याचं पोर्टफोलिओ असेल, त्यांची स्टॅबिलिटी असेल किंवा त्यांची कामाची कॅपॅसिटी आहे, हे सर्व गोष्ट तपासूनच आपण हे काम त्यांच्याकडे दिलेलं आहे त्या साऊथ फील्डमध्ये। आणि असं असताना अशा प्रकारचं जर कोण म्हणत असेल ते चुकीचं आहे। त्याच्यामध्ये काही टेररिस्ट फंडच्या बाबतीत देखील एक वकिलांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की टेररिस्ट फंड वापरत आहेत। असं कुठेही जर निदर्शनास आलं तर आपण तर काय गव्हर्नमेंट त्यांच्यावर ॲक्शन घेईल अशा प्रकारचं देखील आपण त्या ठिकाणी सांगितलं आहे। कुठल्याही प्रकारचा फंड नाही, आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे कारवाई जर असं काय असेल तर त्याच्यावर कारवाई गव्हर्नमेंट करेल। पण त्यांनी कामं काय केली मुंबईमध्ये सर्व ब्रोशरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। आज ह्या ठिकाणी जरी ही संस्था असेल, ह्या संस्थेच्या माध्यमातून जे काय लोकांचं देणं असेल, जे काय लोकांसाठी अपेक्षित पत्रव्यवहार असेल किंवा SRAच्या माध्यमातून ज्या सूचना दिल्या त्या सूचना पूर्ण केलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये लोकांचं भाडं आहे ते 171 मधून 103 लोकांचं सोडून सर्वांचं भाडं दिलं आहे। तर 3 लोकांचं भाडं का नाही दिलं तर 3 लोक अपात्र असल्यामुळे भाडं दिलं नाही। ह्याच्यामध्ये म्हणजे 3 जण आहेत, त्या 3च्या विरुद्ध देखील काही लोकांनी म्हटलं की हे पात्र नसताना ह्यांना जागा देणार किंवा दिलेले ह्यांना पात्र केलेलं अशा प्रकारचं जे काय म्हणणं होतं ते चुकीचं आहे। 3 लोकांचं अपात्र आहे, त्याचा एक पेपर तुम्हाला तिघांचे अपात्र केलेलं आहे, हे SRAच्या माध्यमातून झालेलं आहे, सक्षम प्राधिकरण यांच्या माध्यमातून झालेलं आहे, ते देखील पेपर आपल्याला देईल। SP जे मुंबई SRAच्या माध्यमातून जे त्यांचं म्हणजे त्यांची बॅलन्स शीटच्या हिशोबाने असेल किंवा
सीच्या माध्यमातून असेल, हे सर्व गोष्टी तपासून पाहूनच त्यांना ती मान्यता दिलेली आहे. मान्यता देताना मुंबईमधून दिलेली आहे आणि मुंबईमधून देत असताना त्या सर्व गोष्टी तपासून पाहिलेल्या आहेत. त्यांचं जे काही काम सुरू होतं, जेव्हा हे प्रोजेक्ट सादर करतात तेव्हा सादर करण्यापूर्वी त्यांचं एक अमाऊंट असते. ती अमाऊंट 7 कोटी 7.5 कोटी रुपये त्यांचं बॅलन्स असणं गरजेचं आहे. ती अमाऊंट तेवढी बॅलन्स आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेज वाईज 2% ती अमाऊंट देखील आहे. ती देखील अमाऊंट त्यांनी त्या आज बँकेच्या खात्यामध्ये आहे. अशा प्रकारचं असताना अशा प्रकारचं जर म्हणणं असेल तर चुकीचं आहे. SRA सर्व गोष्टी तपासून त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जरी कुठल्या चर्चा जरी असेंब्लीमध्ये झाली असेल तरी हरकत नाही. ठाण्यामध्ये इतर ठिकाणी जर असं होत असेल तर ते निदर्शनं आणून दिलं पाहिजे. पण ह्या प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार म्हणजे येणार नाही अशा प्रकारचं आम्ही काम केलेलं आहे आपल्या विकासकांनी आणि त्यांनी सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही. नक्की ह्याच्यामधून एक चांगलं उद्याच भूमिपूजन आहे. ह्या पाऊस असला तरी काम करण्याची त्यांची तेवढी ताकद आहे. पाऊस असलं तरी काम करू शकतात. तर लवकरात लवकर लोकांना ह्या ठिकाणी कसं राहायला येतील हेच पाहणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा पजेशन देणार आहोत तेव्हा पजेशन पहिला असणं SRAचे जे लोक आहेत त्यांचं पजेशन पहिला आणि त्याच्यानंतर काही महिन्यानंतर जी बिल्डिंग आहे सेलची रिहॅबची तर पहिलं देणार, सेलची बिल्डिंगचं जे काय पजेशन आहे ते नंतर देणार. मला तर वाटतं मिटलेत त्यांना देखील तुम्ही उद्या जर आलात तर त्यांना देखील काही विचारा प्रश्न, बाबा तुमचे काही तक्रारी आहेत का काय आहेत. जसं मगाशी सांगितलं, जो कोण कदम आहेत त्यांना जर तुम्ही ऑन कॅमेरा जर विचारलं तर तो पण म्हणाल ठीक आहे बाबा काय नाही, आमचा वाद होता तो मिटलेला आहे. जर जाऊन कॅमेऱ्यासमोर तो बोलणारच, पण असं कॅमेरा जर बाजूला ठेवून जर बोलला तर नक्कीच त्यांना देखील ह्या प्रोजेक्टच्या बाबतीत समाधान मिळेल अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे. असं आहे की हा जो 67 नंबरचा जो प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये 171 सभासद आहेत, रहिवासी आहेत आणि आताच सल्लागारांनी सांगितलं त्या पद्धतीनेच काम चालू आहे. कितीही कोणाच्याही काही तक्रारी नाही. फक्त काही ठराविक मंडळींची थोडीफार तक्रार होती आणि त्याचं पण निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही 1-2 राहिलेले असतील तर त्यांचाही करू. आणि ज्या अर्थी आमच्या सल्लागारांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि जे डेव्हलपर आहेत, डेव्हलपरांनी आतापर्यंत जे रेग्युलर 5-6 महिने भाडं चालू केलेलं आहे आणि याच्या आत्ताही काही लोकांचं राहिलेलं होते त्या लोकांच्याही पण त्यांनी भाडं दिलेलं आहे. म्हणजे भाड्याची कुठेही तक्रार आत्ताही नाही आणि उद्याही भविष्यात होणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते. कारण आमचा सर्वात जास्त विश्वास हा आमच्या सल्लागारांवरती आहे आणि जेव्हा सल्लागारांनी आम्हाला सुचवलं त्याच हे डेव्हलपर सगळ्यात चांगले आहेत आणि म्हणजेच ते चांगलेच आहेत. कारण आमचे जे नगरसेवक पूर्वी होते आणि माजी महापौर अशोक वैती साहेब यांनी आत्तापर्यंत या एरियामध्ये डेव्हलपमेंटसाठी भरपूर प्रयत्न केले आणि जेवढं काही केलेलं आहे सुविधा त्या त्यांनी चांगल्या रीतीने केल्या आणि म्हणून त्याच्यामुळं काय झालं की सर्व जनतेचा त्यांच्या पाठीमागे पाठिंबा आहे आणि जनतेला माहिती आहे की ते चांगलंच काम करतील आणि त्यामुळं आमचा कुठेही काही त्याच्याबद्दल दुमत नाही आणि हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पार पडेल अशी आमची आशा आहे.